रामकृष्ण हरी मित्रांनो, हा अभंग संत तुकाराम महाराज आपल्याला आचरण आणि बोलण्यातील फरक याबद्दल अतिशय सुंदर शिकवण देतो. काही लोक फक्त बोलण्यात मोठे असतात, पण त्यांच्या कृतीत काहीच दम नसतो. जसे एखादा माणूस तोंडाने स्वादिष्ट पदार्थांची स्तुती करतो, पण स्वतःकडे काहीच नसते, तसेच केवळ बोलून उपयोग नसतो. जीवनात खरे महत्त्व कृतीला आहे. जे बोलतो ते आचरणात आणणे हीच खरी साधना आहे. त्यामुळे वाचाळपणा सोडून प्रामाणिकपणे कर्म करावे, हा या अभंगाचा मुख्य संदेश आहे. अभंग 288. मांडी पुऱ्या मुखी सांगू जाणे, मात तोंडी लाळ हात चोळी रीते. ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठी विण, रुची नेदी अन्न चवी नाही. घोलो जाणे अंगी नाही शूरपण, काय ते वचन जाळावे ते. तुका म्हणे बहुतोंडे जी वाचाळ, तिंगी तीच मूळ लटिक्याची. मांडे पुऱ्या मुखे सांगो न जाणे मात, तोंडी लाळ हात चोळी रीते. पहिल्या ओळीत संत तुकाराम महाराज एक अत्यंत साधं पण प्रभावी उदाहरण देतात. मांडे पुऱ्या मुखे सांगो न जाणे मात म्हणजे एखादी व्यक्ती तोंडाने खूप चविष्ट पदार्थांची, मांडे पुरी यांची छान वर्णन करते. ती कशी चव आहे, कसे बनवतात हे सगळं सांगण्यात पटाईत असते. पण तोंडी लाळ हात चोळी रीते म्हणजे प्रत्यक्षात तिच्याकडे काहीच नसतं, ना अन्न ना कृती. फक्त तोंडाला पाणी सुटतं, पण हात रिकामेच राहतात. या उदाहरणातून संत आपल्याला सांगतात की केवळ बोलण्यात काही अर्थ नाही. कितीही मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या तरी त्याचा उपयोग होत नाही जर त्यामागे कृती नसेल. आजच्या जीवनातही अनेक लोक मोठे विचार मांडतात, ज्ञानाची भाषा बोलतात, पण प्रत्यक्ष कृतीत ते दिसत नाही. अशा बोलण्याचा काहीही उपयोग होत नाही, ते फक्त दिखावा ठरतो. तिसऱ्या भागात या ओळीचा खोल अर्थ समजतो की खरे मूल्य हे आचरणात आहे. जसे अन्नाची खरी चव खाल्ल्यावरच कळते, तसेच ज्ञानाची खरी किंमत ते आचरणात आणल्यावरच दिसते. फक्त बोलून किंवा ऐकून काही साध्य होत नाही, कृतीशिवाय सर्व काही अपूर्ण आहे. म्हणूनच संत तुकाराम महाराज नेहमी आचरणाला महत्त्व देतात. शेवटी ही ओळ आपल्याला एक महत्त्वाचा जीवनधडा देते. बोलण्यापेक्षा कृती मोठी. आपण जे बोलतो ते आपल्या जीवनात उतरवले पाहिजे. खरे ज्ञान तेच जे आचरणात दिसते. म्हणून वाचाळपणा सोडून प्रामाणिकपणे कर्म करणे हेच या अभंगातून आपल्याला शिकायला मिळते. ओळ ध्रुव. ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठे विण, रुची नेदी अन्न चवी नाही. या ओळीत संत तुकाराम महाराज अतिशय सोप्या उदाहरणातून खोल जीवन तत्व सांगतात. ऐसियाच्या गोष्टी म्हणजे जे लोक फक्त बोलतात पण कृती करत नाहीत त्यांच्या गोष्टी. फिक्या मिठे विण म्हणजे मिठाशिवाय अन्न जसं फिकं लागतं तसंच त्यांच्या बोलण्यालाही काहीच चव नसते. जसं अन्नात मीठ नसल्यास ते खायला आवडत नाही, तसंच कृतीविना बोलणं निरर्थक ठरतं. या ओळीत रुची नेदी अन्न चवी नाही याचा अर्थ असा की अशा गोष्टी मनाला भिडत नाहीत, त्यात समाधान मिळत नाही. लोक कितीही मोठ्या गोष्टी सांगत असले तरी त्यात प्रामाणिकपणा आणि अनुभव नसेल तर त्या ऐकण्यात रस राहत नाही. केवळ शब्दांमध्ये गोडवा असला तरी त्यात सत्य आणि आचरण नसेल तर त्याला काही किंमत राहत नाही. संत तुकाराम महाराज येथे सांगतात की जीवनात कृती हीच खरी चव आहे. जसं मीठ अन्नाला चव देते तसं आचरण जीवनाला अर्थ देते. फक्त बोलून किंवा दाखवून काही उपयोग नाही. आपण जे बोलतो ते स्वतःच्या जीवनात उतरवणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्या शब्दांना वजन आणि विश्वास मिळतो. या ओळीतून आपल्याला एक महत्त्वाचा धडा मिळतो. कृतीशिवाय बोलणं निरर्थक आहे. म्हणून आपण कमी बोलून जास्त कृती करावी. जे सांगतो ते स्वतः पाळलं तरच आपल्या शब्दांना खरा मान मिळतो. हाच या अभंगाचा गाभा आहे. ओळ 2. घोलो न जाणे अंगी नाही शूरपण, काय ते वचन जाळावे ते. 2. या ओळीत संत तुकाराम महाराज केवळ बोलण्याच्या सवयीवर तीव्र प्रहार करतात. घोलो न जाणे म्हणजे उगाचच फुगवून रंगवून मोठमोठ्या गोष्टी सांगणे. अंगी नाही शूरपण म्हणजे प्रत्यक्षात धैर्य, क्षमता किंवा कृती करण्याची ताकद नसणे. म्हणजेच काही लोक स्वतःला खूप शूर, मोठे किंवा समर्थ दाखवतात, पण वेळ आली की त्यांच्यात काहीच दम नसतो. काय ते वचन जाळावे ते याचा अर्थ असा की अशा व्यक्तींचे बोलणे निरर्थक आहे, त्याला काहीच किंमत नाही. ते वचन जणू जाळून टाकावे, कारण त्यातून काहीच साध्य होत नाही. जे शब्द कृतीत उतरले नाहीत ते फक्त हवेतले किल्ले ठरतात.
या ओळीतून संत आपल्याला सांगतात की खरे शौर्य हे बोलण्यात नसून कृतीत असते. स्वतःची स्तुती करणे, मोठेपणा दाखवणे सोपे असते, पण प्रत्यक्ष संकटात धैर्याने उभे राहणे कठीण असते. म्हणून जो माणूस शांतपणे काम करतो, कृतीतून स्वतःला सिद्ध करतो, तोच खरा शूर आहे. यातून आपल्याला एक स्पष्ट शिकवण मिळते. कृतीशिवाय शब्द निरर्थक आहेत. आपण जे बोलतो ते खरे करून दाखवले पाहिजे. दिखावा, वाचाळपणा आणि खोटा गर्व टाळून प्रामाणिकपणे कर्म करणे हाच संतांचा संदेश आहे. ओळ 3. तुका म्हणे बहुतोंडे जे वाचाळ, तेंगे तेंच मूळ लटिक्यारचे. या ओळीत संत तुकाराम महाराज वाचाळपणावर थेट आणि स्पष्ट भाष्य करतात. बहुतोंडे जे वाचाळ म्हणजे जे लोक खूप बोलतात, सतत बोलत राहतात, पण त्यांच्या बोलण्यात खोली किंवा सत्य नसते. ते फक्त शब्दांचा वर्षाव करतात, पण त्या शब्दांमागे अनुभव, आचरण किंवा प्रामाणिकपणा नसतो. तेंगे तेंच मूळ लटिक्यारचे याचा अर्थ असा की अशा वाचाळ लोकांचे मूळच खोटेपणात आणि दिखाव्यात असते. लटिक्य म्हणजे खोटेपणा, बनावटपणा किंवा दिखावा. म्हणजेच जे लोक जास्त बोलतात ते बहुतेक वेळा वास्तवापेक्षा वेगळे चित्र उभे करतात. त्यांच्या बोलण्यात सत्यापेक्षा दिखावा जास्त असतो. संत तुकाराम महाराज येथे सांगतात की खरे ज्ञान आणि भक्ती ही शांत, स्थिर आणि कृतीप्रधान असते. जो खरा ज्ञानी असतो तो कमी बोलतो, पण त्याचे आचरण बोलते. उलट जो फक्त बोलण्यात मोठा असतो तो प्रत्यक्षात रिकामा असतो. या ओळीतून आपल्याला स्पष्ट शिकवण मिळते. जास्त बोलणाऱ्यांपेक्षा कृती करणारे महान असतात. म्हणून आपण वाचाळपणा टाळून सत्य, प्रामाणिकपणा आणि कृती यांना महत्त्व द्यावे. हाच संत तुकाराम महाराजांचा सुंदर संदेश आहे. शिकवण. या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला स्पष्ट शिकवण देतात की केवळ बोलण्यात काहीच अर्थ नाही, खरे मूल्य कृतीत आहे. मिठाशिवाय अन्न जसे फिके वाटते, तसेच कृतीविना शब्द निरर्थक असतात. जो फक्त मोठमोठ्या गोष्टी करतो पण आचरण करत नाही, तो खरा ज्ञानी नाही. म्हणून आपण कमी बोलून जास्त काम करावे, प्रामाणिक राहावे आणि जे बोलतो ते आचरणात आणावे. हाच खरा भक्ती मार्ग आणि यशाचा मार्ग आहे. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. रामकृष्ण हरी.